हॅलो मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. खूप दिवसापासून व्हिडिओज अपलोड केला नाही, तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे पनीर मसाला. एकदम ढाबा स्टाईल, एकदम झणझणीत आणि एकदम लवकर बनवून तयार होणारा हा पनीर मसाला आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओसुद्धा लाईक करा. तर जरा बघूया याची रेसिपी. तर इथे घेतले आहे मी 250 ग्रॅम पनीर, ज्यांना मी असे क्यूब्समध्ये कट करून घेतलेला आहे. त्यानंतर इथे घेतलेला आहे मी खूप सारा कांदा जो बारीक करून घेतला आहे. त्याचप्रमाणे टमाटरसुद्धा घेतले आहे, ज्यांना मी क्रश करून घेतलं आहे. त्यानंतर इथे 6 ते 7 हिरव्या मिरच्या मी अशा चिरून घेतल्या आहे. त्यानंतर इथे खडा मसाला घेतला आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये काय काय आहे. तर एवढासा खडा मसाला घेतला आहे मी. त्यानंतर इथे घेतले आहे मी अद्रक लसूणची पेस्ट. त्यानंतर इथे मी दही घेतलेला आहे अर्धा वाटी, जे की मी फेटून घेतलेलं आहे, एकदम स्मूथ करून घेतलेलं आहे. तर एवढी सगळी बेसिक साहित्य आपल्याला लागणार आहे. तर नेक्स्ट प्रोसेस बघूया आता आपण. तर इथे मी घेते आहे एक बाउल, ज्यामध्ये आता मी जे फेटून ठेवलेलं दही होतं ते मी यामध्ये ॲड करून घेणार आहे. तर इथे आपण सर्व दही ॲड करून घ्यायचं आहे. तर आता यामध्ये मी काय करणार आहे, तर सर्वात प्रथम मी याच्यामध्ये अर्धा चमचा हळद ॲड करणार आहे. त्यानंतर एक मोठा चमचा लाल तिखट मी इथे वापरणार आहे. त्यानंतर इथे वापरणार आहे मी धने पावडर. तर इथे मी आता वापरलेला आहे अर्धा चमचा पनीर मसाला. कुठलाही पनीर मसाला घेतला तरी काही हरकत नाही. आता हे व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला मसाल्याचा खूप मस्त फ्लेवर येईल आणि दह्यामध्ये मुरून जाईल मसाला आपला मस्त. यामध्ये थोडं पाणी ॲड केलं तरी काही हरकत नाही. तुम्ही बघू शकता एकदम घट्ट अशी पेस्ट बनवून तयार आहे. तर आता आपल्याला हे थोडं साईडला ठेवून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथे मी एक तवा घेतला आहे, ज्यामध्ये आता मी पनीर तळून घेणार आहे. त्यासाठी मी इथे तेल घेते आहे. तर आता पनीर मी याच्यामध्ये ॲड करून घेणार आहे. तर आपल्याला हे 4 ते 5 मिनिट आपल्याला हे तळून घ्यायचे आहे, जेणेकरून लालसर होईल पनीर आपले. थोडंसं मी याला हलवून घेते आहे, कारण की एक सोबतच जास्त लाल व्हायला नको. तर आपल्याला अलगद हाताने एकदम असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असे सर्व प्रकारे पनीर आपण ते फ्राय करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता इथे कलर लगेच चेंज झालेला आहे. तर थोडं आता मी अजून याला फ्राय करून घेणार आहे. 1 ते 1.5 मिनिट मी याला अजून फ्राय करून घेणार आहे, जेणेकरून सर्वीकडून एकदम मस्त फ्राय होतील. तुम्ही बघू शकता एकदम मस्त कलर आलेला आहे पनीरला. तर आता यांना मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथे सर्व पनीर मी फ्राय करून घेतलेलं आहे. आता मी एका साईडला ठेवून घेते आहे. दुसरी प्रोसेस आहे जी आपल्याला आता ग्रेव्ही बनवायची आहे. तर इथे घेतली आहे मी कढई, ज्यामध्ये मी इथे जेवढं मला तेल लागेल ते मी ते तेल ॲड करून घेतलं आहे. तर आता जो हा खडा मसाला आहे तो मी यामध्ये ॲड करून घेतलेला आहे, ज्यामध्ये आहे तेजपान, हिरवी इलायची, मोठी इलायची, दालचिनी, लवंग आणि काळी मिरे. तर इथे मी जो बारीक चिरून ठेवलेला कांदा होता तो मी यामध्ये ॲड करून घेणार आहे. तर कांदा एकदम आपल्याला असा लालसर करून घ्यायचा आहे, पूर्ण भाजून घ्यायचा आहे कांदा. त्यासाठी मी एकदम बारीक कट केलेला आहे कांदा. तुम्ही याचा क्रश केला तरीही काही हरकत नाही, कांदा किसून घेतला तरीही काही हरकत नाही. तर इथे तुम्ही थोडंसं मीठ ॲड केलं तरीही चालेल, जेणेकरून कांदा लवकर फ्राय होईल. तर तुम्ही बघू शकता इथे कलर थोडासा चेंज झालेला आहे, कांदा थोडा मऊसर झालेला आहे. अजून आपण याला 4 ते 5 मिनिट व्यवस्थित फ्राय करून घेऊ. तुम्ही बघू शकता एकदम मस्त आपल्या इथे कांदा फ्राय होऊन झालेला आहे. एकदम त्याने टेक्स्चर चेंज केलेलं आहे. तुम्ही बघू शकता तेलसुद्धा वेगळं झालेलं आहे. तर आता इथे मी जे अद्रक लसूणची जी पेस्ट करून ठेवली होती ती मी इथे ॲड करून घेणार आहे आणि त्याचसोबत मी इथे जे टोमॅटो क्रश करून ठेवलेले होते ते सुद्धा ॲड करून घेणार आहे. तुम्ही इथे टोमॅटो प्युरी ॲड केली तरीही चालेल. आता व्यवस्थित आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून याचा कच्चापणा निघून जाईल. आपल्याला याची एकदम अशी थिक ग्रेव्ही आपण तयार करून घ्यायची आहे आपल्या ॲडजस्टमेंटनुसार. तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त आपल्या इथे ग्रेव्ही बनणार आहे. आता तुम्ही बघू शकता
इथे मी थोडंसं मिक्स करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता इथे लगेच तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीला। तर इथे अजून आपण याला व्यवस्थित शिजवून घेणार आहे। तर इथे एकदम मस्त इथे तेल सुटलेलं आहे। टोमॅटोस आणि कांदा सुद्धा एकदम मऊसूत झालेला आहे, तुम्ही बघू शकता। तर आता 1 ते 2 मिनिटं आपण याला अजून थोडंसं शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून कच्चापणा काहीच राहणार। ग्रेव्ही सुद्धा आपली मस्त थिक होईल। तर तुम्ही बघू शकता एकदम असं तेल सुटलेलं आहे, जेणेकरून आपली ग्रेव्ही मस्त शिजलेली आहे। तर मी आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते आहे। तर इथे मी आता जे आपण दही आणि मसाल्याची जी पेस्ट तयार करून घेतली होती ती आपण इथे ॲड करणार आहे। तर सर्व पेस्ट मी इथे ॲड करून घेते आहे, तुम्ही बघू शकता। तर आता व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता एकदम मस्त कलर आलेला आहे ग्रेव्हीला। तर आता 1 ते 2 मिनिट आपल्याला हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाल्याला व्यवस्थित फ्लेवर येईल। तुम्ही बघू शकता एकदम मस्त आपली ती ग्रेव्ही फ्राय होऊन झालेली आहे। तेल सुद्धा एकदम मस्त सुटलेलं आहे। तर इथे मी थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेते आणि सोबतच ज्या मी इथे हिरव्या मिरच्या ज्या स्लाइस करून ठेवलेल्या होत्या त्या सुद्धा इथे मी ॲड करून घेते आहे। याचा सुद्धा खूप मस्त फ्लेवर येईल आपल्या ग्रेव्हीला। तर आता हे थोडंसं मी व्यवस्थित मिक्स करून घेते। तुम्ही बघू शकता एकदम खमंग वास सुटलेला आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने। इथे मस्त आपल्या ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे, जेणेकरून आपली ग्रेव्ही मस्त झालेली आहे। तर आता मी इथे थोडंसं कोमट पाणी मी इथे ॲड करून घेणार आहे। पाणी आपल्याला गरम करूनच टाकायचं आहे, तेव्हाच आपल्या ग्रेव्हीला मस्त फ्लेवर येईल। आता इथे मी घेतलेले आहे 2 ग्लास मी इथे पाणी वापरलेलं आहे माझ्या कन्सिस्टन्सीनुसार। तुम्हाला जितकी ग्रेव्ही थिक हवी असेल तुम्ही तितकं पाणी ॲड करा। इथे मी थोडीशी कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता पाणी टाकल्यानंतर आपल्याला हे 5 ते 6 मिनिट चांगलं व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली ग्रेव्ही कुठेच कच्चं राहण्याचा प्रकार होणार नाही। तर इथे मी आता चवीपुरतं मीठ ॲड करून घेणार आहे। एकदम मस्त कलर आलेला आहे आपल्या ग्रेव्हीला, तुम्ही बघू शकता। तर आता हे तुम्ही बघू शकता इथे 5 ते 7 मिनिट झालेले आहे। तर मी इथे माझी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून मी इथे ग्रेव्ही बनवलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर आता इथे मी काय करून घेणार आहे तुम्ही बघू शकता। इथे मी जे पनीर तळून ठेवलेलं होतं साईडला मी ते इथे ॲड करून घेणार आहे। तर आता हे सुद्धा व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून पनीर थोडंसं सॉफ्ट होईल। तर इथे मी आता थोडीशी कस्तुरी मेथी ॲड करून घेणार आहे, कारण आपल्याला ढाब्यासारखा फ्लेवर पाहिजे असेल तर ते नक्कीच ॲड करा तुम्ही। त्यानंतर इथे मी थोडासा गरम मसाला इथे ॲड करून घेणार आहे, त्याने खूप छान फ्लेवर येईल। त्याचप्रमाणे इथे मी थोडीशी मलाई ॲड करून घेणार आहे। पूर्ण आपल्याला ढाबा किंवा रेस्टॉरंटसारखी रेसिपी हवी असेल तर इथे थोडीशी तुम्ही क्रीम ॲड केली तरी चालेल, त्याने खूप छान फ्लेवर येतो। तर इथे मी 2 ते 3 चमचे इथे ॲड केलेले आहे। तर थोडीशी कोथिंबीर पेरून मी इथे व्यवस्थित मिक्स करून घेते आहे। तुम्ही बघू शकता एकदम मस्त एकदम ढाबा स्टाईल आपली इथे पनीर मसाल्याची ग्रेव्ही बनवून तयार आहे।
तर 1 ते 2 मिनटं याला शिजवून आपण लगेच सर्व करून घेऊया। तर इथे आपली पनीरचा एकदम झणझणीत आणि एकदम ढाबा स्टाईल मसाला बनवून तयार आहे। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि व्हिडिओ बघितल्यास खूप खूप धन्यवाद। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग। आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय आणि व्हिडिओ लाईक केल्याशिवाय जाऊ नका। खूप खूप धन्यवाद। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।